यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आयुक्तांनी अधिकाऱ्यांना झापले, अधिकारी गेंड्याच्या कातडीचे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेची यंत्रणा खरंच बधीर झालीये। आम्ही यस न्यूज मराठीच्या माध्यमातून वारंवार यावर प्रहार करत होतो। यावर आयुक्तांनी शिक्कामोर्तब केलाय। डेन्मार्क दौऱ्यावरून आल्यानंतर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, महापौर विनायक कोंडल आणि पदाधिकाऱ्यांनी विविध कामांची शहरात पाहणी केली। ड्रेनेजची कामे, नाले खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे, स्वच्छतेची कामे, रस्त्याची अर्धवट कामे हे पाहून आयुक्तांना संताप अनावर झाला। झोन अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत का, अशी वाक्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर अधिकाऱ्यांना सुनावली। बहुतांश अधिकाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या नगरसेवकांचा किंवा लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा अभय मिळत असल्यामुळे खातेप्रमुख अधिकारी लाखो रुपयांची माया कमवतायत। परिणामी शहरात फारशी कामे होताना दिसत नाहीयेत। पावसाळा तोंडावर आला आहे। नाले सफाई, रस्त्यातील खड्डे बुजवणे, अर्धवट रस्त्याची कामे पूर्ण करणे, धोकादायक इमारतींचे पाडकाम करणे, शहरातील मॅनहोल स्वच्छ करणे, आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करणे याबाबत फारशी प्रगती दिसत नाहीये। त्यामुळेच अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत असे जाहीर वक्तव्य महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केले। त्यांनी हतबलता न दाखवता अधिकाऱ्यांचे पोस्टमॉर्टम करावे आणि त्यांना वठणीवर आणावे, तरच यामध्ये परिणामकारक बदल दिसतील, नाहीतर पहिले पाढे 55। सोलापूर झेडपीच्या माध्यमातून अंगणवाडी, शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने बांधल्यानंतर त्या ठिकाणी किमान 10 झाडे लावावीत। बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांची माहिती। गोकुळ शुगरच्या विरोधात 34 गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर झेडपीच्या समोरच रात्रभर केले आंदोलन। आज आहे आंदोलनाचा 3रा दिवस। सोलापूर महापालिकेचे पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी विविध भागांची केली पाहणी। नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण पावसाळ्यापूर्वी करण्याच्या आयुक्तांनी दिल्या सूचना। सोलापुरात यंदाच्या वर्षी 30 मे रोजी रात्री 10:30 वाजता 4 पुतळ्याजवळील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर होणार पाळण्याचा कार्यक्रम। चंद्रदर्शनामुळे सोलापुरात उद्या साजरी केली जाणार बकरी ईद। शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांची माहिती। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 93 71 52 43 65। सोलापूर जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्थापन केली संयुक्त भरारी पथके। विधान परिषद निवडणूक, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 18 अर्जांची विक्री। भाजपकडून उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम। बकरी ईद निमित्त उद्या सोलापूर शहरात सकाळी 6 ठिकाणी होणार सामूहिक नमाज पठण। सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यावरील भंगार चोरीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी नेमली समिती। तोपर्यंत कामावर न येण्याचे आदेश। अधिक मासानिमित्त पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांनी सजले। कमला एकादशी निमित्त विविध 22 प्रकारच्या फुलांनी सजवला विठुरायाचा गाभारा। नीट पेपर घोटाळ्याप्रकरणी मोटेगावकर तसेच प्राध्यापक PV कुलकर्णी यांनी 10 ते 12 लाख रुपयांना विकला केमिस्ट्रीचा पेपर। सीबीआय चौकशीत अनेक मुद्दे येत आहेत पुढे।
कांद्याचा प्रश्न पेटला. कांद्याच्या प्रश्नाबाबत दिल्लीत आज महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री अमित शहांना भेटणार. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. विमान प्रवाशांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक. इबोलाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएचे निर्देश. केंद्र सरकारकडून नियमावली जारी. भारतात एकही रुग्ण नाही, मात्र यंत्रणा सज्ज. मान्सूनच्या प्रवासाला खोडा. प्रशांत महासागरात एल निनोची निर्मिती सुरू. मान्सून श्रीलंकेतच थांबला. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. पुण्यात पहिले झुरळ डीएनए बारकोड ग्रंथालय. झुरळांच्या प्रजातींची अचूक ओळख तसेच जैवविविधता जगासमोर आणण्यासाठी शास्त्रज्ञांचे संशोधन. यंदाचा मे महिना 114 वर्षातील दुसरा उष्ण महिना ठरला. ब्रह्मपुरीत 47.6 तापमानाची नोंद. दरम्यान राज्यात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता. वाढत्या सायबर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पहिले सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर मुंबईतील वाशी येथे उभारले. राज्यातील सर्व 31 बँकांना ही सुरक्षा सेवा मोफत दिली जाणार. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे विमानतळासाठी 50% प्रतिज्ञापत्र सादर. भूसंपादनापोटी 450 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. सफाई कर्मचाऱ्यांचे आता फेस रीडिंग. पुणे शहरातील अस्वच्छतेवर लगाम लावण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी पुणे महापालिकेकडून विशेष ॲप विकसित. Presenting the all-new Seltos, Badass Forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य अद्वितीय पुतळ्याचे अनावरण. हा देशातील पहिलाच बुधभूषण ग्रंथ लिहिणारा पूर्णाकृती पुतळा असून याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता दाखल होणार फौजदारी गुन्हा. पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश. बांधकाम परवानगीची कटकट आता संपणार. पुणे महापालिका आणि भूमिलेख विभाग एकत्रित ऑनलाईन सुविधा देणार. गैरप्रकारांना बसणार आळा. पुणे जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू. घरोघरी जाऊन करणार पडताळणी. जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी दौरा. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.